क्लायमेट चेंज. आपण लहानपणापासून क्लायमेट चेंज या विषयाबद्दल ऐकत आलेलो आहोत आणि आपल्या पाठ्यपुस्तकात, आपल्या शाळांमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की आपल्याला भविष्यात या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पण आता IPCC आंतरराष्ट्रीय संस्थेने एक अहवाल प्रदर्शित केलेला आहे आणि त्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की आपण सगळे आत्ता या घडीला क्लायमेट चेंजमधनं जगत आहोत, म्हणजे वातावरणीय बदलाचा सामना करत आहोत. आणि आत्ता आपण जर युद्ध पातळीवर हे रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर पृथ्वीच्या वातावरणात अपरिवर्तनीय बदल घडून येतील. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश नंदकुमार पाटील. आपण पाहत आहात इंडी जर्नल आणि आजच्या मेड सिंपलच्या भागात आपण बोलणार आहोत IPCCच्या क्लायमेट चेंजच्या अहवालाबद्दल. आता तुम्ही विचार करत असाल IPCC म्हणजे काय आणि त्यांच्या या अहवालाला एवढं महत्त्व देण्याचं आपल्याला कारण काय. तर IPCC म्हणजेच इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक UN बरोबर काम करणारी संस्था आहे. UN म्हणजे संयुक्त राष्ट्र. या IPCCच्या टीममध्ये जगभरातले वैज्ञानिक एकत्र येतात आणि काम करतात. ते आपला अहवाल मांडतात आणि त्या अहवालाबरोबर जगातली सरकारं, म्हणजे प्रत्येक पातळीवरची सरकारं, राज्य पातळी असेल, शहर पातळीवर असेल, देश पातळीवर असेल, ती सरकारं या अहवालाचा वापर करतात आणि क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरणीय बदल थांबवण्यासाठी योजना आखतात. या अहवालात सामाजिक आणि आर्थिक पैलू, म्हणजे क्लायमेट चेंजमुळे किती आर्थिक नुकसान होऊ शकतं, किती सामाजिक नुकसान होऊ शकतं, या सगळ्या पैलूंचा विचार करून हा अहवाल मांडला जातो. आता यावर्षी जो अहवाल प्रसिद्ध झालेला आहे तो जवळपास 4000 पानांचा आहे. यात 234 वैज्ञानिकांनी, जगभरातल्या विविध देशांमधल्या 234 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन जवळपास 14,000 रिसर्च पेपर्सचा अभ्यास करून हा अहवाल आपल्यासाठी बनवलेला आहे. आणि यात काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत, त्या आता आपण पुढे बघणार आहोत. या अहवालानुसार 2030 पर्यंत पृथ्वीचं जागतिक तापमान 1.5 डिग्री ते 1.6 डिग्रीपर्यंत वाढू शकतं. आणि या अहवालात असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एक जरी अंशाने म्हणजेच डिग्रीतल्या एक जरी अंशाने तापमानवाढ झाली तर त्याचे भयंकर परिणाम लोकांना भोगावे लागू शकतात. आता IPCCने 2030 पर्यंत काही परिस्थिती मांडलेल्या आहेत. त्यात 5 परिस्थिती आहेत. त्यात सगळ्यात चांगली परिस्थिती आणि सगळ्यात वाईट परिस्थिती यांची गृहीतकं या संस्थेने मांडलेली आहेत. त्यात धक्कादायक बाब अशी की सगळ्यात चांगल्या गृहीतकामध्ये सुद्धा 2030 पर्यंत 1.5 डिग्री तापमान वाढ होऊ शकते असं या संस्थेने सांगितलेलं आहे. आता वातावरण बदलाचा जो ग्राफ या संस्थेने या अहवालात मांडलेला आहे त्यात असं स्पष्टपणे दिसतं की वातावरण बदल थांबवण्यासाठी मानवाने आत्तापर्यंत जे प्रयत्न केले ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो कार्बन उत्सर्जन, म्हणजे हरितगृह वायू कमी करण्यासाठी, त्याचं उत्सर्जन कमी करण्यासाठी मानवाने केलेले प्रयत्न आणि ते किती अपुरे पडत आहेत. यात IPCC असं सरळ म्हणतं की हरितगृह वायू उत्सर्जन कमी केल्याशिवाय आपण क्लायमेट चेंज थांबवू शकत नाही. आणि हे लक्षात घ्या की गेल्या वेळी IPCCने जो अहवाल प्रदर्शित केलेला त्यात असं सांगण्यात आलेलं की 2040 पर्यंत 1.5 डिग्री टेम्परेचर वाढ होईल जगात. पण आता IPCC असं म्हणतंय की ही वाढ 10 वर्ष आधीच म्हणजे 2030 मध्येच होऊ शकते. याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की या अहवालाचं गांभीर्य किती जास्त आहे. या अहवालात वातावरण बदलाचा जो ग्राफ मांडलेला आहे त्यात असं स्पष्टपणे दिसतं की आत्तापर्यंत जगातल्या विविध सरकारांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, वातावरण बदल थांबवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते किती कमी पडत आहेत. आता सरकारांचे हे प्रयत्न नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे राष्ट्रीय निर्धारित उत्सर्जन यानुसार मोजले जातात. त्यामध्ये असं दिसून येतं की सरकारांनी फार कमी प्रयत्न केलेत त्यांचं कार्बन एमिशन कमी करण्यासाठी. त्यामुळे जर 1.5 अंशाने जर तापमान वाढ झाली तर त्याचे किती भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात हे अहवालात स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आपल्याला आता भोगाव्या लागत आहेत त्यांची तीव्रता आणि त्यांची फ्रिक्वेन्सी, म्हणजे ते वारंवार घडतील असं या अहवालात सांगितलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण जर हे एमिशन्स कमी केले नाहीत आणि जर हे एमिशन्स असेच चालू राहिले जसे आत्ता चालू आहेत तर 2050 पर्यंत जागतिक तापमानवाढ 2 डिग्री अंशाने होऊ शकते, 2 डिग्री सेल्सिअसने होऊ शकते. आणि त्याचे तर महाभयंकर परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. या अहवालात अजून एक बाब स्पष्ट करण्यात आली आहे, ती म्हणजे क्लायमेट चेंज हे संकट पूर्णपणे मानवी हस्तक्षेपामुळे आलेलं संकट आहे. 20व्या शतकाच्या तुलनेत
21व्या शतकात समुद्र सपाटीची उंची तिप्पट वाढलेली आहे. गेली 5 वर्ष मानवी इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष होती असं या अहवालात सांगितलं गेलेलं आहे. आणि यात सर्वात भीतीदायक बाब म्हणजे आपण आर्क्टिकचा विचार नेहमी बर्फाच्छादित प्रदेश असा करतो. तर या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की 2050 पर्यंत जर उत्सर्जन आपण कमी केलं नाही, कार्बन उत्सर्जन, तर आर्क्टिक 2050च्या आत उन्हाळ्यात बर्फमुक्त होईल. आता तुम्ही विचार करा की आपण आर्क्टिकला बर्फाशिवाय इमॅजिन करू शकतो का? आणि जर आर्क्टिकमधला सगळा बर्फ वितळला तर त्याचे काय गंभीर परिणाम पृथ्वीला भोगावे लागतील. बऱ्याचशा सरकारांनी असा उपाय सांगितला की आपण झाडं लावली पाहिजेत, आपण क्लायमेटमधला कार्बन काढून घेऊ टेक्नॉलॉजीचा वापर करून, किंवा निसर्गाची पुनर्रचना करू, जंगलं आपण स्वतः उभारू आर्टिफिशियल वगैरे. तर या अहवालात हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आपण कार्बन एमिशन्स कमी करत नाही, म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करत नाही, तोपर्यंत या सगळ्या उपायांचा काहीही उपयोग होणार नाही. कारण जे कार्बन एमिशन होतं आहे त्यामुळे आपल्या पृथ्वीचं वातावरण तापतंय आणि त्यामुळे क्लायमेट चेंज होतं आहे. या अहवालात आणखी एक इशारा देण्यात आला आहे की आपल्याकडे कार्बन एमिशन कमी करण्यासाठी आणि हवामान बदल रोखण्यासाठी फार कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. हे जे दशक आहे 2021 ते 2030 पर्यंतचं, हे क्लायमेट चेंज रोखण्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. या 10 वर्षात आपण केलेले प्रयत्न सफल ठरले तर क्लायमेट चेंज आपण 1.5 डिग्री अंशापर्यंत थांबवू शकतो. पण जर आपण कार्बन उत्सर्जन कमी केलं नाही तर हे उत्सर्जन 2 डिग्रीपर्यंत जाईल आणि मग आपल्या वातावरणात अपरिवर्तनीय बदल होतील. म्हणजे आपण जर काळजी घेतली नाही, आपण जर प्रयत्न केले नाही तर आपल्या वातावरणात अपरिवर्तनीय बदल होतील. परत आपल्याला आपलं वातावरण, आपला निसर्ग पूर्वस्थितीत आणताही येणार नाही. आता यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या जगातले काही देश आहेत किंवा काही कंपन्या आहेत ज्यांचं कार्बन उत्सर्जन खूप जास्त आहे. म्हणजे जर उदाहरण घ्यायचं झालं तर जगातल्या 100 अशा कंपन्या आहेत ज्यांच्यामुळे 71% कार्बन एमिशन होतं. म्हणजे पूर्ण जे कार्बन एमिशन होतं पृथ्वीवर त्याच्या 71% कार्बन उत्सर्जन फक्त जगातल्या 100 कंपन्या करतात. त्याचप्रमाणे जगातले जे विकसित देश आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यांच्याकडे GDP जास्त आहे, पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, त्या देशांमध्ये कार्बन उत्सर्जनचं प्रमाण फार जास्त आहे. म्हणजे आपण विचार केला तर अमेरिका किंवा वेस्टर्न युरोप या भागांचं कार्बन उत्सर्जन हे खूप जास्त आहे. तुलनेने भारत, ब्राझील किंवा हे जे छोटे देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत त्यांचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी आहे. तर या IPCCने या अहवालात सांगितलेलं आहे की जे विकसित देश आहेत आणि या ज्या कंपन्या आहेत ज्यांचं कार्बन उत्सर्जन खूप जास्त आहे त्यांनी कार्बन न्यूट्रल होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी कार्बन न्यूट्रल होण्यासाठी डोळ्यासमोर एक लक्ष्य ठेवलं पाहिजे. 2030 पर्यंत त्यांनी आपलं कार्बन उत्सर्जन निम्म केलं पाहिजे आणि 2050 पर्यंत त्यांनी पूर्णपणे कार्बन न्यूट्रल होण्याची गरज आहे. या अहवालानुसार भारताला काय धोके निर्माण होऊ शकतात? तर या अहवालात असं सांगितलं गेलेलं आहे की हिंदी महासागर याची तापमानवाढीचा जो रेट आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते बाकीच्या महासागरांपेक्षा जास्त आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जे ओशन्स असतात, जे महासागर असतात, ते ग्रीनहाऊस गॅस ट्रॅप करतात, म्हणजे शोषून घेतात. त्यामुळे या समुद्रांचं तापमान वाढतं. आता हिंदी महासागराचा जो तापमान वाढीचा दर आहे तो बाकी सगळ्या महासागरांपेक्षा जास्त असल्यामुळे या महासागरात चक्रीवादळ येण्याचं प्रमाण जास्त असणार आहे, अतिवृष्टीचं प्रमाण यामुळे वाढणार आहे आणि समुद्र सपाटीची उंची ही जलद गतीने वाढणार आहे. त्याचबरोबर भारतात हीट वेव्ह येण्याचं प्रमाणही वाढणार आहे, दुष्काळ पडण्याचं प्रमाण वाढणार आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे वैज्ञानिक रॉक्सी मॅथ्यू कोल जे IPCCसाठी सुद्धा लिहितात, त्यांच्या मते 21व्या शतकात पुराच्या धोकाखाली असणाऱ्या लोकसंख्येत 24% वाढ झालेली आहे. आता आपण भारताचा विचार केला, आता आपण महाराष्ट्राचा विचार करू. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1 अंशाने सुद्धा तापमानवाढीत जेव्हा वाढ होते त्याचा गंभीर परिणाम लोकांना भोगावा लागतो. आता अरबी समुद्रात, हिंदी महासागरात झालेल्या तापमानवाढीचा परिणाम अरबी समुद्रात सुद्धा होतो आणि त्यामुळे इथल्या चक्रीवादळांच्या प्रमाणात 50% वाढ झाली आहे. आपण यावर्षी बघितलं की या चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ यांच्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि त्याच्यानंतर लगेच अतिवृष्टी झाली आणि त्याच्यानंतर पूर आले.
कोकण असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, तिथे भूस्खलन झालं, लँडस्लायडिंग झालं, दरडी कोसळल्या, या अशा कंपाऊंड एक्स्ट्रीम आपत्ती आपल्या देशात वारंवार होणार आहेत असा अंदाज या अहवालात दिला गेलेला आहे. आता या कंपाऊंड एक्स्ट्रीम आपत्ती म्हणजे एकाच वेळी 3 ते 4 नैसर्गिक आपत्ती एकत्रित येणं आणि त्यांचा एकत्रित परिणाम लोकांवर होणं. त्याचा ऑकरन्स कधी होईल, त्या कधी एकत्र येतील आणि त्यांचे परिणाम किती भयंकर होतील याचं आकलन करणं हे वैज्ञानिकांसाठी सुद्धा अवघड आहे. आता तुम्ही म्हणत असाल की यावर काय उपाय काय आहे, की आपण हतबल आहोत का, आपण काहीच करू शकत नाही का? तर असं नाही आहे. IPCCने आपल्या अहवालात असं स्पष्ट केलेलं आहे की कार्बन उत्सर्जन युद्ध पातळीवर कमी करणं हा एकच उपाय आपल्याकडे आत्ता शिल्लक आहे. हा एकच रामबाण उपाय आपल्याकडे आहे आणि याची जबाबदारी जगातल्या सरकारांनी, विशेषतः विकसित देशातल्या सरकारांनी आणि कंपन्यांनी, ज्यांचं कार्बन उत्सर्जन खूप जास्त आहे, ज्या कंपन्या आपला सगळा कचरा थर्ड वर्ल्डमध्ये देतात किंवा विकसनशील देशांकडे पाठवतात, तिकडे डंप करतात, तिकडच्या पर्यावरणाची हानी करतात, या सगळ्या कंपन्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि कार्बन उत्सर्जन युद्ध पातळीवर कमी केलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आपली सरकार आपल्याला नेहमी सांगतात की जंगलं तोडून रस्ते बांधले पाहिजेत, मगच विकास होऊ शकतो, जंगलं तोडून घरं बांधली पाहिजेत, मगच विकास होऊ शकतो. आता आपण चिपळूणमध्ये पण बघितलं, आपण मुंबईत पण बघतो की आपण नदीच्या पात्रात घरं बांधतो, बिल्डिंग्स बांधतो. सरकार अशा बांधकामांकडे दुर्लक्ष करतं आणि त्याचा परिणाम पुरामध्ये येतो. मग हीच घरं पाण्याखाली जातात आणि सामान्य माणसं नाहक या सगळ्यात बळी पडतात. IPCCने आपल्याला इशारा दिलेला आहे. आपण क्लायमेट चेंजमधनं जगत आहोत आणि क्लायमेट चेंज रोखण्यासाठी आपल्याकडे फार कमी वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या विकासाच्या संकल्पना बदलून शाश्वत विकासाकडे आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, असं या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जगातल्या विकसित देशांनी, जगातल्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याकडे लक्ष केलं पाहिजे. आपली जंगलं, आपली मरीन इकोसिस्टीम, आपले नॅचरल मँग्रोव्स, या सगळ्यांचं संरक्षण आपण केलं पाहिजे. हा एकच उपाय आपल्याकडे आत्ता शिल्लक आहे.